आजकाल इंटरनेटवर एका चहाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हो, रंग बदलणारा चहा. पण ही फक्त डोळ्यांची फसवेगिरी आहे की यामागे काहीतरी मोठं दडलंय? चला तर मग आपण मिळून शोधूया यामागची खरी गोष्ट. हे बघा, सुरुवातीला हा चहा दिसतो एकदम गडद आकर्षक निळ्या रंगाचा. पण त्यात फक्त एक साधी गोष्ट मिसळली की काहीतरी अविश्वसनीय घडतं. गडद निळा चहा, त्यात फक्त लिंबाचे काही थेंब आणि क्षणार्धात जादू झाल्यासारखा त्याचा रंग होतो गडद जांभळा. पण थांबा, ही काही जादू वगैरे नाहीये. हा आहे विज्ञानाचा एक खूपच सोपा पण तितकाच इंटरेस्टिंग खेळ. तर या रंग बदलण्यामागचं नक्की विज्ञान तरी काय आहे? याचं उत्तर कुठे बाहेर नाही, तर त्या फुलाच्या पाकळ्यांमध्येच दडलेलं आहे. यामागचं सिक्रेट आहे अँथोसायनिन्स नावाच्या एका घटकामध्ये. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण ही गोष्ट अगदी सोपी आहे. हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे. म्हणजे ब्लूबेरीला तिचा निळा रंग किंवा लाल कोबीला तिचा जांभळा रंग ज्याच्यामुळे मिळतो ना, तेच हे अँथोसायनिन्स. गंमत म्हणजे ही रंगद्रव्य म्हणजे जणू काही निसर्गाचे लिटमस पेपरच आहेत. जेव्हा लिंबासारखं काहीतरी ॲसिडिक किंवा आम्लयुक्त त्यात मिसळतं, तेव्हा त्यांची आण्विक रचना बदलते आणि त्यामुळे आपल्याला दिसणारा रंगही बदलतो. सोपा आहे की नाही? बरं, या वनस्पतीला वैज्ञानिक भाषेत क्लायटोरिया टर्नाटिया असं म्हणतात. पण तिचा इतिहास खूप जुना आणि समृद्ध आहे आणि म्हणूनच जगभरात तिची वेगवेगळी अनेक नावं आहेत. आणि तिची ओळख बघा किती वेगवेगळ्या ठिकाणी पसरली आहे. आपल्या भारतात आपण तिला म्हणतो अपराजिता, म्हणजे जी कधीही हरत नाही. तर थायलंडमध्ये तिला अंजन म्हणतात, म्हणजे प्रत्येक नावात त्या त्या प्रदेशाची संस्कृती आणि इतिहास दडलेला आहे. हे फूल फक्त सुंदर नाहीये, तर ते आपल्या परंपरेत अगदी खोलवर रुजलेलं आहे. ह्याला दिव्य ऊर्जेचं प्रतीक मानतात, घराचं रक्षण करणारा मानतात आणि देवासाठी एक पवित्र अर्पण म्हणूनही याकडे पाहिलं जातं. आता सौंदर्य आणि अध्यात्माच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या वनस्पतीला पारंपरिक औषधशास्त्रात, विशेषतः आपल्या आयुर्वेदात एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तिला मेध्य रसायन असं म्हटलं गेलंय. याचा सरळ सरळ अर्थ होतो मेंदूला नवसंजीवनी देणारा आणि बुद्धी तल्लक करणारा एक पदार्थ. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? जे ज्ञान आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपासून होतं, त्याला आता आजचं मॉडर्न सायन्स दुजोरा देत आहे. आता हे सिद्ध झालंय की तिचे हे सगळे फायदे तिच्यात असलेल्या काही विशिष्ट रासायनिक घटकांमुळेच आहेत. पण मेंदूसाठी असलेल्या याच शक्तिशाली गुणांमुळे ना, लोकांचा अनेकदा अपराजिता आणि दुसऱ्या एका प्रसिद्ध आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये खूप गोंधळ होतो. खरं तर दोन्ही वनस्पती मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत, पण त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यांचं वनस्पती कुळ वेगळं आहे, त्या दिसायला वेगळ्या आहेत आणि हो, त्यांचे फायदे आणि गुणधर्मही वेगवेगळे आहेत. तर मग प्रश्न हा आहे की या इतक्या बहुगुणी वनस्पतीला आपण आपल्या आयुष्याचा भाग कसा बनवू शकतो? खरं तर साध्या चहापासून ते एकदम स्टायलिश कॉकटेल्सपर्यंत तिचे उपयोग खूप आहेत. सगळ्यात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे याचा कॅफीनमुक्त हर्बल चहा बनवणं. आणि तो घरी बनवणं खरंच खूप सोपं आहे. पण तिचे उपयोग फक्त चहापुरते मर्यादित नाहीत. तिचा वापर नैसर्गिक फूड कलर म्हणून होतो, स्किनकेअर उत्पादनांमध्ये होतो आणि एवढंच नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी सुद्धा ती लावली जाते. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की हे फूल नक्की काय आहे? फक्त डोळ्यांना सुखावणारं सौंदर्य, की बुद्धी तल्लक करणारे एक रसायन, की मग एक आध्यात्मिक आशीर्वाद? विचार करा, एक छोटंसं फूल आणि त्यात विज्ञान, संस्कृती आणि आरोग्य यांचं अख्खं जग सामावलेलं आहे. आता हे ठरवायचं आहे की आपण या फुलाकडे कोणत्या नजरेने पाहतो.